नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे डे 3 मध्ये. तर मी चाललो आहे गाणगापूरला आणि आमची सिरीज चालू आहे. तर उटी ते गाणगापूर आम्ही पदयात्रेला चालू आहे आणि हा तिसरा दिवस आहे आज. तर पहाटे सकाळी आम्ही उठलेलो आहोत. तर आता मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी थोडा इथं थांबलो आहे. तर आता मी सध्या अंजुटकी या गावामध्ये आहोत, कर्नाटकमध्ये. आता इथून पुढे इंडी वगैरे असं जायचं आहे. पुढं आता आलमेल वगैरे असं जायचं आहे. तर बघू शकता या धर्मशाळेत आम्ही राहिलेलो होतो. राहायला गेलं तर आमच्या गावच्या सरांची ओळखीची शाळा आहे. तर त्यांनी सांगितलेलं तर इथं राहिलेला आहोत. तर बघू शकता इकडं माझा मोबाईल चार्जिंग लावलेला आहे. तर मोबाईल चार्जिंग 40% झालेला आहे. अजून थोडा व्हावा म्हणून मी थांबलो आहे. तर पाठीचा मी निघतो आहे. आंघोळ पुढे जाऊन करणार आहे. आंघोळ वगैरे केलेलो नाही. तर अजून आज तिसरा दिवस आहे. तर आज 10 तारीख आहे. तर बघू शकता बाहेर अंधार पण आहे अजून. इकडं गव्हर्मेंट कॉलेजेस वगैरे आहेत तिकडं पुढे आणि इकडं रस्ता आहे. तर आम्ही आत्ता जस्ट 5 मिनटात निघणार आहोत आणि तुम्हाला पुढची जर्नी दाखवणार आहोत. तर चला. सो गाइस, तर बघू शकता हे माग एंट्रन्स गेट होतं त्या शाळेचं. तर इकडं बघू शकता या सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत जे की पूर्णपणे गव्हर्मेंट हँडल करतं. तर आम्ही अंधारात चाललेलो आहे. कॅमेरा अंधारात नीट दाखवत नाही. तर समोर बघू शकता अंधारच आहे. तिथं पुढे कोणता तर माणूस चालला आहे. तर जाऊया, चला. सो गाइस, तर आपण एनडीच्या जवळ आलेलो आहोत. बघू शकता समोर एनडी चालू होते. तर एनडीच्या शहरात एंट्री मारतोय आपण. तर सूर्योदय झालेला आहे पण सूर्य दिसत नाही आभाळ असल्यामुळे. तर बघूया पुढचा नजारा. बघू शकता ही हायवे आहे इंडीचा. एकदम लाइटिंग बिटिंग चालू आहे आणि तिथं मार्केट यार्ड आहे. तर बघू शकता मस्तपैकी रस्ता आहे आणि आमची गाडी आहे. तर चला. सती सावित्रीच्या पोटनं तिघ जण मिळून. सो गाइस, तर इथं बघू शकता इंडीमध्ये आज बाजार आहे. आज वार मंगळवार आहे आणि बाजार आहे कोंबड्याचा. इकडं बाजार आहे. 700-800 रुपये कोंबडा जातो. तर बघू शकता आयले इकडनं बघितलं इकडनं दिसते, इकडनं बघितलं इकडे दिसते. हा. सो गाइस, तर आपण जस्ट नाश्ता आणि मसाला दूध पिऊन चाललेलो आहे. तिथं मागं भक्तांनी मसाला दूध ठेवलं. तर बघूया इथं इंडीच्या शहराच्या बाहेर पडतोय. इंडी तालुक्याच्या बाहेर पडतोय. तिकडच्या पलीकडच्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला. तर चला. कुठं? हा चला मेडिकल घ्यायचं नाही. चल पोरग गडी आहे तिथं. गडी मजाक उडवेल आपण. मजाक कर आपलं टेम्पॉला होईल. सो गाइस, इथे बघू शकता वीट भट्टी आहे आणि वीट भाजण्यासाठी विटा तिथे रचले जात आहे. तर बघू शकता हा कच्चा विटा आहे. त्याला थोडे दिवस वाळवून ढिगारा करून ढिगामध्ये आग लावून कोळशाने भाजलेल्या जातात. मग त्यानंतर पक्की विटा बनतात. तर बघू शकता किती मोठी विटाची फॅक्टरी आहे. तर हे कामगार आहेत. बघू शकता यांना 50 पैसा 1 रुपयाला एक वीट बनवायचे पैसे देतात. तर बघू शकता हा इंडीमधला वीट कारखाना आहे. सो गाइस, तर आम्ही जाता जाता रस्त्यामध्ये एक नर्सरी दिसली. त्या नर्सरीला आलेलो आहोत. तर इकडे बघू शकता प्लांटेशन आहे. इकडची रोप गेलेले आहे. तिकडे तो फ्लावर दिसतोय मला. तर बघू शकता इकडे ही वांग्याचं ही आहे रोप. बघू शकता.
ती बघू शकता, ती फ्लावरची रोपं आहे, ती क्वालिटी आहे धवालची रोप 43. तर खूप मोठी नर्सरी आहे बघू शकता, त्या तिथंपर्यंत आहे. तर बघूया, बघून बाहेर जाऊया. तर चला. सो गायस, तर आम्ही सालोटगी गावात आलेलो आहोत. तर सालोटगी गावाच्या 1 किलोमीटर पुढे कॅनल आहे, तिथं आंघोळीसाठी थांबायचं. अजून आंघोळी झाली नाही. तर ही सालोटगी गाव आहे, एक छोटंसं म्हणजे सो गायस, तर आम्ही कॅनलवरती बसलेलो आहोत. तर बघू शकता, ही कॅनल आहे. कॅनल कुठला आहे माहीत नाही, पण पाणी फुल आहे याला. अजून खाली तिथं सेंटीमीटर लिहिलेलं आहे, पण किती कळत नाही. 3 फूट खाली आहे का 30 फूट खाली आहे. तर खूप खोल असं आहे. तर बाया म्हटले, धुणं बाया आलती. तर बघूया, ह्याच्याच आंघोळ करणार आहोत. तर बघू शकता, खूप पाणी आहे. चालू कॅनल आहे, पाणी व्हावं लागले. तर असली मज्जा, आता पाण्यात उतरणार आहोत. तर बघूया. सो गायस, तर आंघोळ झालेली आहे आणि आम्ही परत त्या कॅनल जवळ चाललेलो आहोत. तर पुढं थोडंसं येऊन त्या कोणतर गावाची ओळखीची आहे, तिथं आम्ही थांबलेलो. तर बघू शकता, आमच्या पिकअपचा ड्रायव्हर आणि मी पानपट्टीला चाललेलो आहोत. तिथं तिकडं पानपट्टी आहे, तिथं जाऊन काहीतरी थोडं चटपट खाऊन येणार आहोत. तर बघूया तिथं गेल्यावर. तर चला. सो गायस, तर बघू शकता, आम्ही द्राक्षीमध्ये बसलेलो आहोत. तर मालकाची द्राक्षे जिथे आम्ही थांबलेलो आहोत. तर बघू शकता, आपला पिल्लू भाऊ निवांत झोपलेला आहे. तर मागे इकडे तिकडे स्वयंपाक बनवत आहेत. जेवण झाल्यानंतर पुढचा प्रवास करायचा आहे. तोपर्यंत आम्ही निवांत द्राक्षीच्या बागेत झोपलेलो आहोत. तर द्राक्षीची बाग बघू शकता तुम्ही. सो गायस, तर टाईम 3:46 झालेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे परत जेवण वगैरे करून. तर थोडासा आराम केला जेवण केल्यानंतर 5 मिनिट, कारण अजून 10 किलोमीटर जायचं आहे. टाईम रात्री न जाता दिवसाच जायचा प्रयत्न करणार आहे. बाकीचे मागं थोडे आलेले आहेत थोडे, आणि तिथं द्राक्षीच्या बागेमध्ये झोपलेले आहे. ते नंतर येतात बोलतात. रात्री जाणे योग्य नाही, गाड्या वगैरे जातात, ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे चालू आहे. त्यासाठी आम्ही लवकरच निघालेलो आहोत. तर चला बघूया पुढची जर्नी. ಎಮ್ಮೆ ಅಂತ ಎಮ್ಮೆ ಮಾಡಕ್ ಒಂದು ಅದಲ್ಲ ಯಾವ್ದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಎಮ್ಮೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರದ್ದು ಇದು ಭಾರ ಪಡಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮೈಸೂರು ಅಟ್ಟಿ ಇದು ಹತ್ತಲ್ಲ, ಮೇಯಿಸಿದ್ರ ಆಯ್ತು, ಮರಿ ಕೊಡ್ತಾವ, ಮರಿ ಬೇಯಿಸ್ಕೊಂಡು ಅಟ್ಟೆ ಪಾಲಿಸಿದ್ರ ಆಯ್ತು. ಇದೇ ಯಾಕೆ ಇದೇ ಸಲ ಹೇಳಲ್ಲಾಗ್ಯವ್ರಿ ಮರಿ. ಹೋದ ಸಲ ಎದ್ದಿದ್ದು ಸಲ ಬರೀ ಬುಟ್ಟು ಕೂತಾವ. ನೋಡ್ರಿ ಅಡಿಗೆ ಬಂದಾವ. ನಮ್ಮ ಹಂಗೆ ಆಗ್ಯಾವ್ರಿ. ನಮ್ಮ ಒಂದು 10 ಆಡ ಅವ್ರಿ. ಆಡ मित्रांनो, जो आत्ता व्हिडिओ बघितला तुम्ही, तो मी त्या माणसाशी संपर्क साधत होतो आणि त्याच्या जरा शेळ्याबद्दल विचारत होतो. तर या वर्षी ज्या शेळ्याची पिल्ली मेली, ज्याच्या शेळ्या असेल, तो व्हिडिओ बघत असेल, तर ज्याच्या घरामध्ये शेळ्याची पिल्ली मेली, लुळापणा येऊन पिल्ल्याला उभारत येत नव्हता, तोच प्रॉब्लेम सगळीकडे आहे असं मला कळालं. यांची पण 10-15 पिल्ली मेलेली, आमची पण 3 पिल्ली मेलेली. तर हाच प्रॉब्लेम सर्वकडे
मिळालेले आहे त्याचं इंजेक्शन वगैरे दाखवून काय उपयोग झालेला नाही. तिकडं पण आम्ही दाखवलं तर 2 डॉक्टरला त्याचा पण उपयोग झालेला नाही आणि इकडं पण दाखवलेला उपयोग झाला नाही. तर असं चालत पदयात्रेमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सकाळी नर्सरीमध्ये गेलो तो प्रत्येक जाग्यात प्रत्येक आठवणी राहतात. तर चला आता सो गाईज तर आम्ही नाथ गावामध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आम्ही लक्ष्मी मंदिराकडे चाललेलो आहोत. आमचं पिकअप पुढं गेलेलं आहे. तर या गावात मुक्काम करायचा होता. तर काय झालं काय माहीत डेस्टिनेशन तर हेच होतं. तर बघूया कोणीकडे बघ असं करतोस यो बघा यो आमचा भाऊ तर काय कामाच नाही आलाय. पुढं रस्ता चुकवायला लागला. याला काय करा सांगा पट्ट दिशी. जगांग मारो सो गाय जो आत्ता बघितलं ते नादमधनं महालक्ष्मीचं मंदिर होतं. तर आता महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय. तर पुढच्या गावी एका यात्रेच्या पाहुण्याच्या घरी राहायचं आहे. मुक्काम तिथं करायचं आहे का अशामुळे काय माहीत नाही. तर बघूया चला पुढचं गाव अजून किती लांब आहे. सो गायस तर आपण मोठ्या नादमध्ये आलो. छोटा नाद मोठा नाद असं 2 नाद आहे. तर बघू शकता हे भव्य असं प्रवेशद्वार आहे नादचं. तर बघूया आत कुठं इथं पाहुण्याचं घर आहे. तर नाद छोट्या नादमध्ये लक्ष्मीच्या मंदिर आहे. तिथं अकलूजवाले आणि जतवाले मुक्काम करतात. जी की अकलूजवाल्याची पालखी आणि जतवाल्याची पालखीची मुक्काम असते. तर आमचा मुक्काम 10-12 जण असल्यामुळे इकडं प्रायव्हेटमध्ये असणार आहे. तर बघूया कुठं काय. तर बघू शकता किती भव्य असं प्रवेशद्वार आहे गावचं नादचं.